आज आपण करूयात शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि आपण त्या शेवग्याच्या शेंगाची भाजी म्हणजे त्याला उकडून घेऊन त्यातला गर काढून त्याची भाजी आज आपण करणार आहोत। तर चला आपण त्याची साहित्य आणि कृती बघूया। तर सर्वात आधी आपण इथे 3 टोमॅटो घेतलेले आहे आणि 3 कांदे मीडियम साईजचे, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं म्हणजे कडीलिंबाची पानं आणि थोडंसं आपल्याला ओलं नारळ घेतलेलं आहे। आवडीनुसार आपण ते घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण मसाले घेतलेले आहे। 1 मोठा चमचा धने पावडर, अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि 1 छोटा चमचा गोडा मसाला, 1 छोटा चमचा हिंग आणि अर्धा छोटा चमचा जिरे आणि लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट हे एकत्र आहे। ते आपण आपल्या आवडीनुसार किंवा किती तिखट लागतं किती कमी लागतं त्यानुसार आपण इथे घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वादानुसार आपल्याला मीठ पण घ्यायचं आहे। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी आपण शेवग्याच्या शेंगा उकडून घेऊया। तुम्ही पाणी घालून उकडा किंवा अशा वाफून घेतल्या तरी चालेल, पण पाणी घालून उकडलं तर त्याचा तो गर आहे तो जास्त पातळ होईल, म्हणून मी ह्या वाफून घेत आहे। खाली 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ह्या आपण 10-15 मिनटं वाफून घेऊया। चला आता आपण 10 ते 12 मिनटं झालेले आहेत। चांगल्या वाफलेल्या आहेत शेंगा, बघू शकता तुम्ही। ह्या शेंगा थोड्याशा जाड जरी असल्या तरी त्या कोवळ्या आहेत, त्यामुळे मी त्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मी काही मोजून घेतलेल्या नाही, अशा अंदाजेच घेतलेल्या आहेत। आता ह्या आपण थोड्याशा थंड व्हायला ठेवूयात, म्हणजे आपल्याला त्याच्या गर काढायला सोपा जाईल। वाफवल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही, थोडंसं पाणी आपल्याला शिजण्यासाठी लागेल। थंड झाल्यानंतर ते अशा चिरून आपण त्यातला गर काढून घेऊया आणि जास्तच बिया मोठ्या असेल तर त्या बिया आपण काढून टाकूया आणि कोवळ्या बिया तशाच राहू देऊया। हे बघा, चमच्याने आपण हा गर काढला तर छान निघतो। हा पूर्ण आता गर काढून झालेला आहे आणि ह्या शेंगामध्ये असणाऱ्या ज्या रेषा असतात त्या आपण काढून टाकायच्या आहेत। हा बघा, ह्या 1 पावशेर शेंगाच्या वरती होता, तर ही मोठी वाटी इथे गर निघालेला आहे। आता सर्वात आधी आपण मीडियम गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि इथे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे। आपण आपल्या आवडीनुसार तेल घालूया। सर्वात आधी आपण जिरे घातले, जिरे फुलल्यानंतर आपण इथे कांदा घातला। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। चिरूनच कांदा घ्या, पेस्ट करू नका, म्हणजे त्याचीही चव वेगळी येते आणि याचीही चव वेगळी येते। तर मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे। आता हा छान आपण असा गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घेऊया। आता 5-6 मिनटं होऊन गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण पेस्ट घातलेले आहे। मी इथे अद्रक घातलेली नाही, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अद्रक घालू शकता। आता इथेही काही सेकंद परतल्यानंतर इथे आपण टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे, तो आता इथे आपण वरून घातलेला आहे आणि हा टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपण इथे परतून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे लवकर त्याला पाणी सुटून टोमॅटो सॉफ्ट होईल। काही सेकंद किंवा अर्धा 1 मिनिट आपण ह्यालाही परतून घेऊया। सॉफ्ट होण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवायचं आहे। कढीपत्ता मी इथे घातलेला आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता। झाकण ठेवलेलं आहे। झाकण ठेवून आपल्याला मध्ये बघायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे। आता हे 1-1.5 मिनटं झाल्यानंतर मी बघितलेलं आहे। आता हे तेल सोडायला लागलेलं आहे, म्हणून मी तिथे आता धना पावडर घातलेले आहे, लाल तिखट आणि हळद आपल्याला घालायची आहे। आता याला आपण पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे छान असं मिक्स झालेलं आहे। तर आता आपण थोडंसं मिक्सरच्या भांड्याला नारळ काढून घेतलेलं आहे, ओलं नारळ, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। त्यात थोडंसं पाणी घालून आपण इथे हे मसाले चांगले शिजण्यासाठी किंवा कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ होण्यासाठी इथे पाणी घातलेलं आहे। 1 छोटा ग्लास पाणी घातलं तरी चालेल। जे आपण शेंगाचं पाणी उकळून घेतलेलं आहे किंवा वाफून घेतलेलं आहे तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे, म्हणजे त्यातही भरपूर पौष्टिक आणि जीवनसत्व आहे। इथे मी थोडीशी गरम करून कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि कसुरी मेथी थोडीशी गरम करून हातावर चोळून आपल्याला घालायची आहे, म्हणजे तिचा स्वाद छान येतो। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया।
2-3 मिनटं छान परतल्यानंतर इथे आपण घातलेली आहे ओल्या नारळाची पेस्ट. तुम्हाला जर ओल्या नारळाची पेस्ट इथे घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. ते चांगलं मिक्स केल्यानंतर आपण इथे शेंगाचा हा जो गर काढून ठेवलेला आहे तो आता इथे घातलेला आहे आणि हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी इथे मी घातलेलं आहे, अर्धी वाटी, आणि त्यानंतर इथे गोडा मसाला घातलेला आहे. हिंग घालायचा राहिला होता तोही इथे मी घातलेला आहे. हे चांगलं मिक्स करून घेऊया. 2-3 मिनटं आपल्याला छान याला परतत ठेवायचं आहे, म्हणजे आणखी स्वाद छान येईल. वरून थोडीशी ताजी कोथिंबीर घालूया आवडीप्रमाणे. तुम्हाला जर हवं असेल इथे तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता. ही अशी आपली झटपट शेवग्याच्या शेंगाची गराची भाजी छान अशी झालेली आहे. ही आपण भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो. अगदी टेस्टी लागते. कारण नेहमीच आपण वरणामध्ये किंवा शेंगाची आमटी करून खातो, तर अशा प्रकारे केली तर तीसुद्धा खूप छान लागते. नक्की ट्राय करा. तर मैत्रिणींनो, या सर्व साहित्याचं प्रमाण मी कशी कृती केलेली आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी सुकी करता, आमटी करता की कशी करता ते मला जरूर सांगा हां. तर मैत्रिणींनो, भेटूया आपण अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत आपल्या टेस्टी नेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. गुड बाय. ओके.